जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। कुरेशी समाजाकडून जनावरांची खरेदी विक्री बंद, उदरनिर्वाहासाठी करतायत भंगार व भाजीपाला विक्रीचा धंदा। संगमनेर शहरातील कुरेशी समाजाच्या बैठकीत जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद करण्यात आला आहे। सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर परवानगी घेऊनही जनावरांची वाहतूक करताना त्रास दिला जात असल्याचा आरोप कुरेशी समाजाने केला आहे। काही तथाकथित गोरक्षक संघटनांकडून विनाकारण अडवणूक केली जाते। पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन कोणताही पुरावा नसताना गुन्हे दाखल केले जातात। कायदेशीर जनावरे नेणाऱ्यांनाही त्रास देऊन आर्थिक व मानसिक छळ होतो, अशी व्यथा कुरेशी समाजाने व्यक्त केली। व्यवसायावर थेट परिणाम होत असल्यामुळे हा खरेदी विक्रीचा व्यवहार संपूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जनावरे खरेदी विक्री ही शेतकरी आणि खाटीक यांच्यातील पारंपरिक साखळी आहे। भाकड व न उपयोगी जनावरे खरेदी करून त्यांचे कायदेशीर प्रक्रियेनुसार व्यवस्थापन केले जाते। मात्र सध्या खरेदीदारांना अडवून मारहाण करून पैसे उकळले जातात, यामुळे व्यवसाय करणं अशक्य होत चाललं आहे, असा आरोप कुरेशी समाजाकडून करण्यात आला आहे। कुरेशी समाजाने स्पष्टपणे सांगितले की आम्ही कोणतेही बेकायदेशीर कृत्य करत नाही, मात्र आमच्यावर सातत्याने अन्याय होतो आहे, त्यामुळे कुरेशी समाजाकडून जनावरांची खरेदी विक्री बंद करण्यात आली आहे। मात्र जनावरांची खरेदी विक्री बंद केल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अडचणी येत आहेत, त्यामुळे कुरेशी समाजातील काही व्यक्ती उदरनिर्वाहासाठी मार्केटमध्ये काम आहे, तर काही जण हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा, तर काही जण भंगाराचा धंदा करत आहे। प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन कुरेशी समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी कुरेशी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।